नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण ना हातासरची कामं पटापट कशी उरकायची यासाठी काही 10 महत्त्वाचे कानमंत्र म्हणजेच टिप्स बघणार आहोत। पण अशाच मस्त टिप्स व्हिडिओसाठी आणि त्याचबरोबर चमचमीत आणि खमंग रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा। तर किचनमध्ये ना स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हा एक पहिला भाग आहे जो हवा असतो। पण बऱ्याचदा काय होतं ना, स्वयंपाक होईपर्यंत किचनमध्ये खूप सारा कचरा झालेला असतो, पसारा झालेला असतो। तर हे टाळण्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, सगळ्यात जास्त ओटा कुठे खराब होत असेल तर पोळ्या लाटत असताना। मग काय करायचं, बाजारात ना असे मॅट्स मिळतात, प्लास्टिकचे मॅट्स मिळतात, सिलिकॉन मॅट्स मिळतात। हे असे मॅट्स आणायचे आणि पोळपाटाखाली हे मॅट्स आहेत ना छान पसरवून ठेवायचे। मॅट नसेल तुम्हाला वापरायचं तर एखादा रद्दी पेपर वापरू शकता, म्हणजे तो कागद तसाच गुंडाळून टाकून देता येतो, किंवा एक कापड करू शकता जे इको फ्रेंडली जाईल। पण मी शक्यतो हे मॅट वापरते। मॅटने काय होतं ना, त्यावर जो कचरा पडलेला आहे तो एकतर काढून टाकायला सोपं जातं आणि त्याचसोबत ते क्लिनिंगलाही सोपं पडतं। आणि प्रत्येक कामासाठी एक डेडिकेटेड आपण काही ना काही वस्तू ठेवत असतो। तर हे पोळ्या लाटत असताना खाली ठेवण्यासाठी हे मॅट म्हणजे एक डेडिकेटेड आपल्याकडे एक वस्तू होते, त्यामुळे ती बाकी कुठल्या कामामध्ये वापरली जात नाही। पुढची टिप आहे, भाज्या आपण चिरतो, भाज्या आपण सोलतो, तर तेव्हा काय करायचं, जेव्हा आपण भाज्या त्याची साल काढत असतो किंवा चिरत असतो, कांदा वगैरे लसूण सोलत असतो, तेव्हा हे सगळं आहे ना, हे प्रायमरी काम आहे ना, म्हणजे जिथे टरफलं काढायची आहेत किंवा भाजी सोलून घ्यायची, हे शक्यतो कटिंग पॅडवरच करायचं। लगेच त्यावरचा कचरा उचलायचा आणि डस्टबिनमध्ये टाकायचा। यामुळे काय होतं ना, ओट्यावर ती घाण किंवा कचरा किंवा ते पिल्स पडत नाही आणि ओटा नीटनेटका आणि स्वच्छ राहतो। आता हे तर झालं छोट्या छोट्या भाज्या असतील, म्हणजे कांदा असेल, बटाटा असेल। पण पालेभाजी असेल तर काय करायचं, येस, पालेभाजी असेल तर काय करायचं, शक्यतो पालेभाजी की आपण ओट्यावर तर नाही साफ करत, आपण डायनिंग टेबलवर बसून, जमिनीवर बसून आपण त्या स्वच्छ करत असतो। खाली एक मोठा रद्दीचा किंवा न्यूजपेपर घ्यायचा आणि त्यावर पालेभाजी व्यवस्थित निवडून घ्यायची, म्हणजे निवडलेली भाजी शक्यतो कुंड्यात किंवा चाळणीत घालायची। कचरा जो आहे तो पेपरवरच पडू द्यायचा। याने काय होतं ना, की आजूबाजूचा परिसर खराब होत नाही, माती होत नाही आणि तुमची भाजी ती निवडून झाली ना की तो पेपर गुंडाळायचा आणि तो तसाच सेपरेट ठेवायचा। म्हणजे काय होतं, आपल्याकडे ओला कचरा, सुका कचरा असतो। ओल्या कचऱ्याचा डबा कंपॅरेटिव्हली आपण लहान वापरतो कारण तो हँडी पडावा, पण जेव्हा पालेभाज्या असतात, कोथिंबीर असते, मेथी असते, तेव्हा तो एवढूशा डब्यात नाही मावत। त्यामुळे मग तो पेपरची गुंडाळी करून ती तशीच जर बाजूला ठेवली तर सकाळी जेव्हा आपण कचरा देत असतो तेव्हा तो ओला कचरा, त्याची गुंडाळी तशीच ओल्या कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये आपण ठेवू शकतो। आत्ताच आपण ओला कचरा आणि सुका कचऱ्याबद्दल बोललो, तर शक्यतो ही अतिशय महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट आहे। जेव्हा कचरा आपण काढत असतो ना, तेव्हा 2 डबे वेगवेगळे ठेवावेत। किचन काउंटरवर किंवा किचनच्या सिंकजवळ एक ओल्या कचऱ्याचं डस्टबिन कायम असावं, त्याला लायनर असावं शक्यतो, डस्टबिन बॅग किंवा ट्रॅश बॅग येतात त्याचं। त्यामुळे काय होतं ना, जो काही कचरा ओला कचरा असतो, भांडी घासतानाचा किंवा भाज्यांचा, टरफलांचा, तो तिथेच जातो आणि तो ओला कचरा ना खत बनवण्यासाठी उपयोगी होतो। त्यामुळे शक्यतो जेव्हा डस्टबिन घरामध्ये तुम्ही ठेवता तेव्हा ओला कचऱ्याचा किचनच्या सिंकजवळ ठेवा, म्हणजे जो काही कचरा होतो तो पटकन तिथे डस्टबिनमध्ये स्विच करायला सोपं जातं आणि ओटाही स्वच्छ राहतो। आपण वस्तू काढतो, पटापट चहा टाकायचा, पटकन चहा साखर काढतो, कारण पॅरलली कामं करत असतो। एकीकडे पोळ्याही लाटत असतो, एकीकडे चहाही असतो, भाजीही शिजत असते। अशा वेळेस काय करायचं ना, वस्तू बाहेर काढली, तिचा वापर झाला की ती लगेच जागेवर गेली पाहिजे। यामुळे काय होतं, ओट्यावरचा पसारा किंवा सगळी अशी गडबड दिसत नाही। जितकं लागते तितकं काम झालं की लगेच त्या वस्तू जागच्या जागी गेल्या पाहिजे, म्हणजे ओट्यावर पसारा अजिबात दिसत नाही। आपण आहे ना, स्वयंपाकघरात आपल्याला डबे लागत असतात, पण स्टीलचे डबे आपण जर वापरले तर काय होतं ना, त्या डब्यामध्ये काय आहे ते पटकन लक्षात येत नाही।
आणि मग त्याला लेबलिंग करावं लागतं किंवा मग खरकटे हात वगैरे लागतात. सो हे टाळण्यासाठी शक्यतो काय करायचं, ट्रान्सपरंट जार्स वापरायचा, शक्यतो काच वापरायची, प्लॅस्टिकचा वापर टाळायचा. आता गेले जवळपास म्हणजे मला असं आठवतं की लॉकडाऊनच्या थोडंसं अलीकडे किंवा लॉकडाऊनमध्ये ना मी पूर्ण जितकं शक्य असेल तितकं किचनमधलं प्लॅस्टिक काढून टाकलेलं आहे. प्लॅस्टिकची जागा जी घेतली आहे ती एकतर स्टीलच्या डब्यांनी किंवा मग काचेच्या बरणाने. तर तुम्ही इथे माझी शेल्फ बघू शकाल. ही जवळपास आता 3 ते 4 वर्ष शेल्फ मी अशी युटिलाइज करते. पूर्ण सगळ्या काचेच्या बरण्या आहेत. इवन ट्रॉलीमध्ये पण तुम्ही बघाल तर पूर्ण काचेच्याच बरण्या आहेत. यामुळे काय होतं ना, एकतर काचेच्या बरण्या दिसायला खूप आकर्षक दिसतात, त्याचबरोबर लो मेंटेनन्स असतात आणि वस्तू तुम्हाला शोधायची गरज पडत नाही कारण ती नजरेसमोर असते. त्यामुळे तुम्हाला पोहे हवे असेल तर तुम्ही पोह्यांची बरणी घेऊन ती पटकन घेऊ शकता, शोधत बसायची गरज नाही आहे. आता हे सोपं आहे का, तर मला तरी गेले 3 ते 4 वर्षात एकही बरणी फुटलेली नाही आहे किंवा असा इन्सिडेंट झाला नाही आहे की फुटाफुटी झाली आहे, पडापडी झाली आहे. सो त्यासाठी ना, त्या कन्व्हिनियन्ससाठी माझ्याकडे ही एक मांडणी आहे जी पूर्वीच्या काळी ना आपल्या घरोघरी असायची. माझी पहिली रिक्वायरमेंट या घरामध्ये मी जेव्हा किचन सेटअप करत होते तेव्हा मला मांडणी हवी होती, ओपन रॅक हवी होती. त्यामुळे काय होतं ना, नजरेच्या समोर या वस्तू राहतात. ट्रॉलीमध्ये जरी ठेवलं तरी त्या ओढून काढणं त्याच्यात वेळ जातो, पण हे असं नजरेसमोर असल्या की पटकन काढायला सोपं जातं आणि वेळही खूप वाचतो. जेवण झालं, चहा बनवून झाला किंवा मुलांच्या शाळेतून डबे आले की त्यामध्ये ना थोडं थोडं खरकटं राहिलेलं असतं. जनरली आपल्याकडे काय होतं, ज्या मावशी असतात त्या दिवसातून एकदाच येतात, म्हणजे 24 तासाची मध्ये गॅप राहते. मग ते खरकटी भांडी तशीच ठेवण्यापेक्षा, म्हणजे ती खरकटी ठेवली की एकतर त्याची दुर्गंधी येते, वास येतो, त्याचसोबत चिलूट येतात घरात, डास येतात, माशा येतात. सो हे सगळं टाळण्यासाठी भांडी खरकटी असली, त्यात खरकटं असलं तर ते सगळं काढून घ्यायचं, काढून ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचं. एकदा ती भांडी विसळायची आणि जी काय तुमच्याकडे रॅक असेल किंवा जिथे तुम्ही ती खरकटी भांडी स्टोअर करता तिथे ते ठेवावं. त्यामुळे काय होतं ना, एकतर ती भांडी कडकही नाही होत, त्यातलं खरकटही निघून जातं आणि घरामध्ये जे वातावरण आहे तेही प्रसन्न राहतं. म्हणजे खरकटी भांडी दिवसभर त्या 24 तास आपल्या डोळ्यासमोर राहत. भांडी घासायचा जो साबण असतो आणि त्याचबरोबर आपण त्याला जो स्क्रबर वापरतो, तर या वेळेला मला जे परफेक्ट वाटतात, जे मी अनेक वर्षानुवर्षे यूज करते, आपण जो अंगाला साबण लावायचा जे सोप केस आणतो ना, सरळ त्या 2 सोप केस घ्यायच्या. एका सोप केसमध्ये साबण ठेवायचा जो भांडी घासायला आपण वापरतो, किंवा लिक्विड वापरत असाल तर एक बाउल हँडी ठेवायचा. आणि यामुळे काय होतं ना, जेव्हा साबण आपला वापरला जातो, सोप केस असते त्याला, ती केस त्या डबीच्या खाली ठेवायची, त्यावर साबण ठेवायचा. साबण वापरून झाला की ते जे पाणी राहतं ना साबण वापरत असताना, ते खाली ड्रिप होतं. ते साबणाचं पाणी पुन्हा आपल्याला युटिलाइज करता येतं, ते वाया जात नाही. आणखी एक केस यासाठीच ठेवावी की ज्या घासण्या आपण वापरून ठेवलेल्या आहेत त्या घासण्या ठेवण्यासाठी याच पद्धतीची एक सोप केस घ्यावी. म्हणजे ती घासणी एकतर ओलसर असते, जेव्हा त्याचा वापर झालेला असतो त्यामध्ये पाणी असतं, ते पाणी खाली निथळून जातं आणि ती छान अशी सुकी सुकी राहते, खूप अशी ओलसर राहत नाही. त्यामुळे त्यावर चिलूट किंवा काही किडे गोंगावत नाही किंवा फिरत नाही. स्वयंपाक करत असताना कमीत कमी 100 वेळा तरी आपण सिंक जवळ जात असतो आणि हात स्वच्छ करत असतो, धुवत असतो. म्हणजे मला तरी सवय आहे अशी, सारखं जाऊन हात धुवायचे. खरकट्या हाताने करायला काम मला आवडत नाही. अशा बऱ्याच जणी असतात की ज्यांना खरकटं लागलेलं आवडत नाही. मग अशा वेळेस काय करायचं ना, सरळ एक नॅपकिन, किचन नॅपकिन डेडिकेटेड फक्त हात पुसण्यासाठी ठेवायचा. त्यामुळे काय होतं, एकतर त्याचं काम आहे ते फक्त आपल्याला हात पुसण्यासाठी, तो इकडे तिकडे कंबाईन होत नाही, मिक्स होत नाही. आणि मग ॲट द एंड ऑफ डे तो वापरून झाला की तो धुवायला टाकू शकतो. म्हणजे इको फ्रेंडली पण होतं, कागद पण वाया जात नाही आणि तो नॅपकिन दिसायलाही छान दिसतो आणि वेळच्या वेळी तो स्वच्छही होतं. वाण सामान घरी येतं तेव्हा पॅकेट्स आपण ओपन करतो आणि ते बरण्यांमध्ये भरतं. पण असं कधीच होत नाही की ते बरण्या भरताना त्याच्यात काही उरलं नाही. बऱ्याच ना 1 चमचा 2 चमचा असं सामान उरलेलं असतं. मग ते कसं पॅक करायचं, तर शक्यतो आहे ना रबर्स असतात पॅकिंगचे, ते आणून ठेवायचं त्याचं एक पॅकेट आणि ते सील करून ठेवायचं किंवा त्याने बांधून ठेवायचे. सो हे पॅकेट आहे ना खूप हेल्पफुल पडतं. त्याचं पॅकिंग छान राहतं, काढायला बघायला सोपं पडतं
आणि त्या वस्तू ना नीटनेटक्या राहिल्या जातात एके ठिकाणी. आता शक्यतो काय करायचं, जर अगदीच म्हणजे आपण बरणीमध्ये ते सामान शिफ्ट केलं, सपोज पोहे असतील, साबुदाणा असेल आणि अगदीच थोडेच 4-5 चमचे असं राहिलं असेल ना, तर आधी वापर करताना हे उरलेल्या पदार्थांचा करायचा. त्यामुळे काय होतं ना, मग जो पसारा आहे घरातला, गर्दी आहे ती पटकन कमी होते आणि बरण्यांमधलं सामान बरण्यांमध्येच भरल्यासारखं. कांदा आपण साठवतो तेव्हा हे मी खूपदा सांगितलं की कांदा आणि बटाटा तर एकदम एकत्र अजिबात स्टोअर नाही करायचा. कांद्यामध्ये ना इथेनॉलचा गॅस असतो, तो रिलीज करत असतो. त्या गॅसमुळे कांद्याचं जे मोड यायची किंवा स्प्राउटिंगची प्रक्रिया ती जलद होते, स्पीडअप होते. त्यामुळे शक्यतो कांदा बटाटा लांब लांब स्टोअर करायचे. कांद्याला आहे ना शक्यतो अशी रॅक येते किंवा आपण टोपलं वापरतो. टोपल्यामध्ये डायरेक्ट कांदे टाकले तर त्याची टरफलं खाली पडत राहतात आणि किचनमध्ये खूप सारा कचरा होतो. सो हे टाळण्यासाठी एखादं कापड तुम्ही घेऊ शकता, सुती कापड, किंवा मग एखादा न्यूजपेपर घ्यायचा किंवा चांगला स्वच्छ कागद घ्यायचा आणि तो किंवा प्लेसमॅट करायचं एखादं आणि ते लाईनअप करून घ्यायचं टोपल्यावर किंवा जे काही रॅक वापरतं त्यावर आणि मग त्यावर कांदे घालायचे. यामुळे काय होतं ना, जो कचरा आहे तो खाली सारखा पडत नाही आणि किचनमध्ये स्वच्छता राहते. तर या होत्या काही टिप्स ज्या मी रोज माझ्या स्वयंपाकघरात इम्प्लिमेंट करत असते. त्यामुळे मग कदाचित स्वयंपाकघर छान नीटनेटकं स्वच्छ दिसतं. म्हणजे ही एक कुठली सवय आहे ना, ती अंगवळणी लावावी लागते, अशीच नाही लागत. त्यासाठी ती हॅबिट आपल्याला निर्माण करावी लागते, ती सवय लावावी लागते. एक आठवडा 2 आठवडा ती सलग सवय लावली की मग ती आपली हॅबिट डेव्हलप होते आणि मग तशीच पटापट हातासरची कामं आपली उरकून जातात. किचनही स्वच्छ दिसतं आणि मग नंतर सगळी कामं झाल्यावर असं दडपण नाही येत, अरे बापरे आता हे सगळं आवरायचं आहे, हा सगळा पसारा जागच्या जागी ठेवायचं आहे, क्लिनिंग करायचं आहे, हे दडपण येत नाही. तर पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.